पुरमेपाडा धरणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला द्या. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या दालनात बैठक. याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील वेस्टर्न खानदेश एजन्सी यांच्या वतीने तत्कालीन या ठिकाणी भूसंपादित जमिनींच्या संदर्भात या ठिकाणी बंधारे, पाटबंधारे यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली होती. वर्षापूर्वी या ठिकाणी या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना या संदर्भात एकदाच या ठिकाणी मोबदला देण्यात आले होते, ज्यात शेतकऱ्यांचे 2 ते 3 वेळेचे या जमीन अधिग्रहण संदर्भातले धनादेश बाकी असताना देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला नाही. म्हणून या संदर्भात भाजपचे नेते देवेंद्र पाटील यांनी या विषयाची दखल घेत या ठिकाणी पुरमेपाडा ग्रामस्थांना सोबत घेत पुनर्वसन अधिकारी यांच्या दालनात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीतून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा ध्यास त्यांनी घेतला असून लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. घेतली कुंडाणे गावापर्यंत आणि प्लस ते सांडव्याचं उंचीकरण केलं. हा, ते सांडव्याची उंची वाढवली आणि पाटचारीचं हे पाटचारीमध्ये काही असं मोठं असं आहे की तिथे गाव वस्ती नव्हती, परंतु आमच्याकडे वरचा जो पट्टा आहे माथा परिसर जो म्हणतो ना आपण मालेगाव साईडचा, तर तिकडे पूर्वीपासून नाही तर आता पण तिकडे शेतातच राहतात साहेब. आताही आम्ही विजेची मागणी केली, त्या वेळेला घरं होती तिथे, म्हणजे जी जमीन अधिग्रहित झालेली आहे. एकच वेळ झालं ते पण 5 पटीने नाही भेटलेलं आहे. एकच वेळा पेमेंट झालेलं आहे. या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की आम्हाला ते उर्वरित हप्ते जे आमच्या आता त्यांनी त्या काळात मागणी केली असेल नसेल किंवा काही अडचण आली असेल तर ते पेमेंट आम्हाला मिळावं. काय ते तुम्ही स्टडी करा, तुमच्या साहेबांना सांगा तुम्ही स्टडी करा आणि काय असेल ते उत्तर व्यवस्थित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा. मीटिंग घ्या, मीटिंग सगळं चाळा, यांचं म्हणणं ऐकून घ्या. म्हणजे सरकारने जे पेमेंट दिलं ना त्याला हरकत असेल ना यांचं की त्यांना त्या ठिकाणच्या रेट प्रमाणे भाव मिळाला नसेल. बातचीला 1959 आणि 60च्या दरम्यान धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथे वेस्टर्न खानदेशच्या त्या तत्कालीन एजन्सीच्या माध्यमातून एक पाण्यासाठीचा प्रकल्प हा पुरमेपाडा धरण हे तयार झालं. त्या काळामध्ये शेतकऱ्यांना फक्त पहिला हप्ता जो होता पेमेंटचा तो मिळाला. शेतकरी त्या ठिकाणून निर्वासित झाले. नंतरच्या काळामध्ये धरणाचा जे काम होतं ते अपूर्ण होतं. ते 2010 पर्यंत त्याचं काम सुरू होतं, परंतु गेल्या या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काम अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपल्या पेमेंटसाठी काही प्रयत्न केले नाहीत. परंतु आता ज्या वेळेला शेतकऱ्यांना जाणीव झाली की प्रकल्प पूर्ण होऊन देखील आम्हाला पुढचं पेमेंट मिळत नसल्यामुळे आज सर्व शेतकरी हे गेल्या 2-3 महिन्यापासून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटले. त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांना भेटून त्यांनी आपली कैफियत मांडली. बावनकुळे साहेबांनी कमिशनर साहेबांना फोनवर त्या संदर्भात सांगितलं की या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून, आणि कमिशनर साहेबांनी सांगितल्यानंतर तिकडून आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून माननीय पुनर्वसन अधिकारी बागड साहेब यांची या ठिकाणी आज आम्ही भेट घेतली आणि त्यांनी सर्व संबंधित पाटबंधारे अधिकारी असतील, प्रांत साहेबांचे अधिकारी असतील, भूसंपादनाचे अधिकारी यांना बोलून या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की येणाऱ्या महिन्याभराच्या काळामध्ये प्रांत साहेब मीटिंग लावतील, त्या संदर्भातले सर्व आपली कागद शोधून तुम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील असं आम्हाला आश्वासित केलं. त्याबद्दल आम्ही मदत व पुनर्वसन अधिकारी बागड साहेब यांचे आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.